तेव्हा आपण ह्या गोष्टी केल्यानंतर आपण भगवंताचा आश्रय घेऊ शकतो. हा एक दुसरा शब्द आहे ते. आता इथे जो पहिला शब्द आहे वीत राग भय क्रोधा. वीत राग भय क्रोधाचं काय? आसक्ती, भय आणि क्रोध यातून मुक्त झालेले. म्हणजे काय आहे? वीत म्हणजे सोडून देणे. काय सोडून द्यायचं इथे? भय, राग, क्रोध सोडून द्यायचं आहे. भगवंताचा म्हणजे ईश्वराचा आश्रय मिळाल्यावर आसक्ती, भय, क्रोध या 3 गोष्टी आपल्याला आपोआप सोडून जातात. त्यासाठी काय करायचंय? पहिल्यांदा दिवस-रात्र चिंतन करायचे, मनन करायचे, त्याच भावनेमध्ये राहायचं आहे दिवस-रात्र. असं केल्यानंतर आपण जेव्हा त्याच भावनेत दिवसभर रात्र तेव्हा वाईट विचार आपल्या मनातले आपोआप निघून जातात. आणि जेव्हा असं होतं तेव्हा आपल्याला ईश्वर प्राप्ती होते, म्हणजेच आपल्याला आत्मज्ञान होतं. आणि जेव्हा आत्मज्ञान होतं त्यावेळेस आसक्ती, भय, क्रोध यातून आपण मुक्त होतो. तर आसक्ती म्हणजे काय आहे? एखाद्या गोष्टीची इच्छा नसताना पण सारखीच त्याबद्दलचे विचार मनात येणं. काही आपल्याला एखादी गोष्ट नकोय, पण काय उगीचच त्या व्यक्तीचं म्हणजे समजा एखादी व्यक्ती असेल, एखादी घटना असेल, खरं त्याचं काही कारण नाहीये मनात येण्याचं, तरी पण येत राहतं. कधी-कधी एकाच गोष्टी व्यक्तीच्या बद्दल विचार मनात येत राहतात. कुठली घटना घडून गेली आहे, त्याच्याबद्दल विचार मनात येतात. खरं तर त्याची काही आवश्यकता नाहीये. ते सुद्धा जेव्हा आपण हे मनमया आणि मामुपाश्रित हे जेव्हा आपण करतो, पाळतो, त्यावेळेस हे सगळं आपल्या मनातून निघून जातं. ज्या इच्छा, कामना ज्या आहेत त्या सगळ्या निघून जातात. कारण आसक्ती म्हणजे काय? त्याच्या मुळाशी काय आहे? सगळ्या इच्छा, कामनाच आहेत. त्याच्यामुळेच आसक्ती होते. इच्छा पूर्ण झाल्या नाहीत तर क्रोध म्हणजे राग येतो. सगळ्याचं मूळ काय आहे? इच्छाच आहे. आणि हे आपण जेव्हा सतत चिंतन मनन करतो तेव्हा आसक्ती, भय, क्रोध यामुळे होणाऱ्या पतनापासून आपण वाचतो. अनेक अनेक तपस्वी होऊन गेले जे शुद्ध झाले आहेत आणि शुद्ध होऊन माझ्यामध्ये येऊन मिळाले आहेत. हे ह्या श्लोकामध्ये सांगितले आहे. अजून एक महत्वाचा शब्द येथे आहे ज्ञान तपसा. ज्ञान तपसा म्हणजे काय? ज्ञानाचं तप. ज्ञान तपसा म्हणजे ज्ञानाचं तप. ज्ञानाचं तप म्हणजे काय आहे? ज्ञान तर आपल्याला सगळीकडनं भरपूर मिळालंय. ऐकतोय भगवद्गीताचे सकाळ संध्याकाळ कार्यक्रम ऐकतोय. ज्ञान भरपूर मिळालेलं आहे. पण ते आपल्याला आपल्या आयुष्यात अवलंबायचं आहे. ते आपल्या रोजच्या आचरणात आपलं दिसलं पाहिजे, की ते आपण फॉलो करतोय. म्हणजे फक्त माहिती न घेता आपण त्या माहितीचा जेव्हा आपल्या आयुष्यात अवलंब करतो, अनुभव घेतो, तेव्हा त्या माहितीचे, ज्ञानाचे तपाद्वारे विज्ञान होते. ज्ञानाचे विज्ञान होते. जेव्हा ते आपण फॉलो करतो, आचरणात आणतो, तेव्हा त्या ज्ञानाचे तपाद्वारे विज्ञान होते. आता तप म्हणजे काय इथे? तप म्हणजे जी गोष्ट आपण सतत करतो त्याला तप म्हणजेच मनमय. जे आपण सतत करतो त्याला तप असं म्हणतात. व्रत वेगळं असतं. व्रत म्हणजे काय असतं? काही ठराविक काळानंतर जे करतो ते व्रत असतं. म्हणजे आता एखादा उपास करताय, चतुर्थीचा उपास करताय, एकादशीचा उपास करताय. ते काही आपण रोज करत नाही. चतुर्थीच्या दिवशीच त्याचा उपास करतो. एकादशीलाच फक्त त्याचा उपास करतो. ते व्रत आहे. काही ठराविक काळानंतर जेव्हा आपण करतो ते. देवपूजा आपण सकाळी करतो. तर हे झालं व्रत. पण तप म्हणजे सतत तेच करायचं. त्याच्याशिवाय दुसरं काही करायचंच नाही. कुठलंही काम करू द्या तरी आपण त्या भावनेतच असलं पाहिजे, मी म्हणजे आत्मा आहे आणि मी म्हणजे देह नाही. हे सतत करणं त्याला तप आहे. म्हणजे जे आपण हे ज्ञान घेतलेलं आहे, मी म्हणजे आत्मा आहे, मी म्हणजे देह नाहीये, ह्याचं सतत जेव्हा चिंतन करू तेव्हा आपण घेतलेल्या ज्ञानाचं विज्ञान होईल. आणि असं केल्यानंतर या ज्ञानाच्या तपामुळे अंतःकरणाची शुद्धता वाढते. आणि अंतःकरण शुद्ध झाले की परमेश्वर प्राप्ती होते. हेच सगळं मॅडमने आपल्याला इतके वर्ष शिकवलेलं आहे. आपल्यातले दुर्गुण जे आहेत ते काढून टाकायचे आहेत. आपल्या हृदयाचे गुण विकसित करायचे आहेत आणि तेव्हाच आपल्याला मोक्ष मिळणार आहे. आपलं असेन्शन होणार आहे. हे खूप वर्षांपासून मॅडम आपल्याला शिकवत आहेत. तेच इथे तोच अर्थ इथे आहे. जेव्हा ज्ञानाचे तप होतं तेव्हा परमेश्वराला प्राप्त करता आपण स्वतःचे स्वरूप ओळखतो. म्हणजे आपण काय करतो? हे चिंतन, मनन, भजन, कीर्तन जे काही आहे किंवा आत्म्याबद्दलचं ज्ञान आहे किंवा ध्यान आहे. प्रत्येकाचा मार्ग वेगळा असेल. आता आपण हे ध्यान करतो आहे. पण हे करता काय आहे? परमेश्वराला प्राप्त करता आपण स्वतःचे स्वरूप ओळखतो. काल जेव्हा मॅडमने समजून सांगितलं त्यातही हे सगळं हेच होतं. तर हा 10व्या श्लोकाचा अर्थ झाला इथे. आता पुढचा श्लोक आपण इथे बघूया. श्लोक 11वा.
ये यथा मां प्रपद्यन्ते तांस्तथैव भजाम्यहम् मम वर्तमानुवर्तन्ते मनुष्याः पार्थ सर्वशः. याचा अर्थ काय? जे ज्या भावाने मला शरण येतात त्याला अनुरूप असे फळ मी त्यांना देतो. हे पार्था, सर्वजण माझ्या मार्गाचे सर्व प्रकारे अनुसरण करतात. प्रत्येक मनुष्य भगवान श्रीकृष्णांचा त्याच्या विविध प्रकट झालेल्या रूपांमध्ये शोध करीत असतो. पुरुषोत्तम भगवान श्रीकृष्णांचा आंशिक साक्षात्कार त्यांच्या निर्विशेष ब्रह्मज्योतिमत्ते आणि परमाणुसहित सर्व गोष्टींमध्ये वास करणाऱ्या परमात्मा रूपामध्ये होतो. परंतु श्रीकृष्णाचा पूर्ण साक्षात्कार केवळ त्यांच्या अनन्य भक्तांनाच होतो. जे भक्ती करतील, ध्यान साधना करतील, मनमया करतील त्यांनाच त्याचा साक्षात्कार होणार आहे. आत्म्याचा साक्षात्कार त्यांनाच होणार आहे. श्रीकृष्णाचा म्हणजे ईश्वराचा म्हणजे काय, आपल्या आत्म्याचा साक्षात्कार त्यांनाच होणार आहे. जे ध्यान करतील त्यांनाच साक्षात्कार होणार आहे. त्यांच्यातलीच ऊर्जा जागृत होणार आहे, त्यांच्यातलीच चेतना जागृत होणार आहे. आता ह्याच्यातलं हे करण्यापेक्षा थोडस आपण जो ज्या भावाने मला शरण येतात त्याला अनुरूप असे फळ मी देतो. जो मला ज्या भावाने बसतो मी त्याला त्याच पद्धतीने बसतो म्हणजे त्याच पद्धतीने फळ देतो. म्हणजे साधक मुमुक्षु हे सगळेच मनमयामध्ये नसतात. आता हे कितीही जरी सांगितलं तरी आपण काही दिवसभर त्याच भावनेत राहत नाही. दिवसभर आपण काही चिंतन मनन तेच करत नाही. आपण आपलं थोडंसं क्लास संपला, आपलं ध्यान संपलं की परत आपल्या आपल्या रोजच्या कामाला लागतो आणि तेच विचार मनात सुरू होतात. जे आपल्याला करायचे नाहीये. त्याच्यामुळे काय की दिवसभर कोणी काही मनमयामध्ये नसतं. समजा इथे असं एक उदाहरण दिलं होतं. समजा अचानक परमेश्वर तुमच्या समोर आला आणि तुम्हाला म्हणाला, "माग तुम्हाला काय पाहिजे आहे?" तर सर्वसामान्य माणसं म्हणजे आपण किंवा आपल्यासारखे सर्वसामान्य माणसं काय म्हणतील? मला हे पाहिजे, मला आयुष्यातलं हे पाहिजे, ते पाहिजे, मला सुख पाहिजे. असं सगळं किंवा माझ्या मुलांना सुखी ठेव. असं काहीतरी ते परमेश्वराजवळ, ईश्वराजवळ मागतील. किती लोकं असं आहेत, की ते म्हणतील मला मोक्ष पाहिजे. म्हणजेच काय आहे, आपल्याला देव सुद्धा संसारातल्या गोष्टी पूर्ण करण्याकरताच पाहिजे आहे. आता आपण हे इतके वर्ष झालं मॅडम आपल्याला शिकवतायत. आपल्याला आपली फ्री विल मॅडमनी तयार करून घेतली आहे. तरी अचानक जर कोणी समोर आलं आणि म्हटलं तुला काय पाहिजे? तरी आपल्याला ती फ्री विल आठवेल का? आपल्याला मोक्ष पाहिजे हे आठवेल का? का आजच्या आपल्या जीवनातलं जे काही आपल्याला हवंय तेच आपण मागूयात? हे कदाचित आपण आता इतके वर्ष शिकल्यामुळे असे आपण सांगू शकू. पण जे लोकांना ह्याच्याबद्दल काहीच माहित नाहीये, ते काय सांगणार आहेत? आपल्या संसारातलंच काही ना काहीतरी मागणार आहेत. पण खरा परमार्थ हा नव्हे. म्हणून जो ज्या पद्धतीने ईश्वराला भजतो त्या पद्धतीनेच त्याला फळ मिळते, असे इथे सांगितले आहे. मी जर म्हटलं, की मला घर पाहिजे, घर पाहिजे, घर पाहिजे, तुम्हाला ईश्वर तर काय म्हणणार तथास्तु म्हणणार आहे, तो तुम्हाला घर देईल. कोणी म्हणेल मला गाडी पाहिजे, गाडी पाहिजे, गाडी पाहिजे, ईश्वर त्याला तथास्तु म्हणेल, त्याला गाडी देईल. असं जे आहे. त्यामुळे आपण ज्या प्रकारे त्याला भजतो तेच फळ तो आपल्याला देणार आहे. आपण जर ध्यान करायला लागलो, आपण म्हटलं की मला आत्मज्ञान प्राप्त होऊ दे, मला हे सगळं समजू दे, भगवद्गीता वाचतोय ती मला समजू देत, त्याचा अर्थ समजू देत, त्याच्यामुळे माझी चेतना ऊर्जा वाढू देत. हे जर आपण असं म्हटलं, त्याचा आपण संकल्प लिहिला तर तेच आपल्याला मिळणार आहे. म्हणजे आपण काय इच्छा मनात धरतो, आपण काय संकल्प करतो हे सगळ्यात महत्वाचं आहे. जे आपण इच्छा धरू तेच आपल्याला मिळणार आहे. हेही मॅडमने आपल्याला शिकवलेलं आहे. आपण त्याच्यासाठी दर प्रतिपदेला संकल्प लिहितो, संकल्प उजळणी करतो. आपल्याला काय इच्छा आहेत, इच्छा कशा लिहायच्या आहेत, वर्तमान काळात लिहायच्या आहेत, हे सगळं मॅडमने शिकवलेलं आहे. तेच इथे अर्थ आहे. आता आपण खरंच मोक्षासाठी परमार्थ करतो का? की संसार सुखाचा व्हावा म्हणून परमेश्वराकडे सपोर्ट सिस्टीम म्हणून बघतो? जास्तीत जास्त लोक ईश्वराकडे सपोर्ट सिस्टीम म्हणूनच बघतात. प्रत्येकाला हा मार्ग नको असतो कारण आपण संसारात बुडालेले असतो. आपण संसारातल्याच गोष्टी मागतोय तरीही आपण ईश्वराच्याच मार्गावर आहोत हे कसे? आता ह्या श्लोकाचं ते दुसरं जे आहे, सर्वजण माझ्या मार्गाचे सर्व प्रकारे अनुसरण करतात. म्हणजे पहिल्यांदा असं म्हणतात, की जे ज्या भावाने मागेल तेच त्याला मिळणार आहे. आणि तरी असं म्हणतात, की हे पार्था सर्वजण माझ्या मार्गाचे सर्व प्रकारे अनुसरण करतात. तर आता हे कसं आहे? परमात्मा जो आहे तो सच्चिदानंद म्हणजे आनंद स्वरूप आहे. जे परब्रह्म जे आहे ते काय आहे? सच्चिदानंद म्हणजे आनंद स्वरूप आहे.
आपल्याला सतत सर्व लोकांकडून सुख हवे असते. परमात्मा जो आहे तो सतत सच्चिदानंद म्हणजे आनंद स्वरूप आहे हे तर सगळ्यांना माहितीच आहे. पण आपण जे आहात, आपल्याला सतत सुख हवं असतं. असं आहे का, की काही दिवस मला सुख पाहिजे, एखाद दिवस मला दुःख मिळालं तर चालेल, असं कोणी हो म्हणेल का तयार? नाही. किंवा मला माझ्या घरातल्या लोकांकडून सुख पाहिजे, ऑफिसमध्ये थोडा त्रास झाला तरी चालेल, असं कोणी म्हणेल का? नाही. किंवा घरात थोडासा त्रास झाला तर चालेल, पण ऑफिसमध्ये सगळी शांतता पाहिजे, सुख पाहिजे, असं म्हटलं तर चालेल? नाही. आपण कुठंही गेलो तरी 12 महिने 13 काळ कुठेही जाऊ, कोणाला भेटू, कोणाच्या सहवासात जाऊ, सगळीकडनं आपल्याला सुखाचीच अपेक्षा असते. कारण आपण आणि परमात्मा यांचे स्वरूप एकच आहे. इथे बघा, आपण आणि ईश्वर एकच आहोत. परमात्माही चिदानंद आहे, आनंद त्याचं स्वरूपही आनंद आहे आणि इथं काय आपल्यालाही सतत आनंदच हवा असतो. कारण आपलं जे खरं रूप आहे, ते पण आनंद आनंद स्वरूपच आहे. कारण आपण आणि परमात्मा यांचे स्वरूप एकच आहे. म्हणून आपलं स्वरूप ही आनंदमयच आहे. आपण हा फक्त काय फरक आहे, की आपण हा आनंद बाहेरच्या जगामध्ये शोधत असतो. मला ह्याच्याकडून आनंद मिळाला पाहिजे, त्याच्याकडून आनंद मिळाला पाहिजे, कोणापाशी भांडण व्हायला नको किंवा मला माझ्या संसारात पैसा मिळाला पाहिजे, पैशातून मला सुख मिळालं पाहिजे, नातेवाईकांकडनं मला आनंद मिळाला पाहिजे. हे जे सुख आहे, हा जो आनंद आहे, हा आपण बाहेरच्या जगात शोधतो आहे. पण हा आनंद आपल्यामध्येच आहे. थोडक्यात काय आहे, जे पेराल ते उगवते. जे आपण दुसऱ्यांना देऊ, तेच आपल्याला परत येणार आहे. इथे भगवंतांनी इथे सांगितलं आहे, तुम्ही ज्या भावाने मला शरण येताल, त्याच भावाने तेच तुम्हाला मिळणार आहे. कुणी जे काही ज्याची इच्छा तुम्ही करताल, तेच तुम्हाला मिळणार आहे. जे पेराल तेच उगवणार आहे. जे तुम्ही मला द्याल, तेच मी तुम्हाला देणार आहे. ज्याप्रमाणे तुम्ही मला भजाल, तसेच फळ तुम्हाला मिळणार आहे, असं भगवंत इथे म्हणतात, असं ईश्वर इथे म्हणतात. तुम्ही दुसऱ्यांप्रती चांगला विचार केला, तर तुमचे चांगले होईल. तुम्ही दुसऱ्यांप्रती चांगला विचार नाही केला, दुसऱ्यांप्रती वाईट विचार केला, तर तुमच्या आयुष्यातही वाईटच घडणार आहे. हेच आपल्याला मॅडमने किती वेळा शिकवलं आहे. आपल्याला ज्यांच्यापासून त्रास होतोय त्यांच्याबद्दलच आधी चांगला विचार करा. म्हणजे ते लोकही आपल्याशी चांगलं वागायला लागतील, सगळं काही चांगलं होईल. हेच मॅडमने आपल्याला शिकवलंय. दुसऱ्यांबद्दल कसा विचार करायचा, दुसऱ्यांचा धन्यवाद द्यायचे आणि मग त्यांना धन्यवाद देऊन आपण माफी करायची. ज्याचा आपण विचार करू तेच आपल्याला परत मिळते. चालेल मॅडम, 5:15 वाजलेले आहेत. ठीक आहे. आज आपलं 11 श्लोकांपर्यंत झालेलं आहे. याच्यापुढे आपण उद्या बघूया. 5:15 वाजलेले आहेत. थोडं विश्लेषण लांबतं आहे का मॅडम? सुलक्षणा मॅडम, श्रद्धा मॅडम? नाही मॅडम, खूप सुंदररित्या अगदी समर्पक उदाहरणं देऊन तुम्ही खूप छान सांगत आहात. अगदी उत्तमरित्या समजत पण आहे. आणि जसं आपण मॅडम जसं सांगतात म्हणजे खऱ्या अर्थानं जी आपण गीता वाचतोय ते आता समजतंय की बाबा आपल्याला आपला हायर सेल्फ ला जाणून घेऊन आपलं आत्मज्ञान घेऊन म्हणजे परमेश्वर हा आपल्यातच आहे आणि आपण त्याला भजलं पाहिजे. ना की बाहेर काही शोधायला हवं. आपलं जो आत्मज्ञान आहे त्याला आपण सरेंडर झालं पाहिजे. आत्मज्ञान घेतलं पाहिजे आपल्याला. खूप सुंदर सांगितलं मॅडम. हा समजतंय, खूप छान चालू आहे. हा, म्हणजे योग्य पण आहे. थोडस स्लो होतंय, म्हणजे नाही, जास्त श्लोक होत नाहीयेत. पण मला असं वाटतं स्लो जाऊयात, काही हरकत नाहीये. पण ते आपल्याला समजणं महत्वाचं आहे. नुसतं समजणं स्लो महत्वाचं आहे. हो हा, हो हो. खूप त्याच्यामुळे छान. जाऊयात थोडंसं स्लो जाऊयात, काही हरकत नाहीये. थोडे श्लोक झाले तरी थोडं जास्त दिवस चालेल हा अध्याय आपला. तर ठीक आहे, आता 5:15 होऊन गेलेले आहेत. आपण ध्यान करूयात. ध्यान करूया. हा, चला कुणाला काही सगळ्यांनी. विचारायचं असेल तर हा हा विचारून घेऊया. हा, काही ध्यानानंतर कुणाला आता शंका असेल. कोणाला काही हा, शंका कारण असेल तर विचारा. पहिले 2 श्लोक तर आपल्याला सगळ्यांना माहितीच आहे. आपण सगळ्या टीव्हीच्या माध्यमातून आपल्या घराघरात आपल्यापर्यंत पोहोचलेले आहेत. यदा यदा हि धर्मस्य. फक्त धर्म म्हणजे काय, तो आहे सामाजिक धर्म आहे, स्वतःचा धर्म आहे. हे आपण सगळं समजून घ्या. धर्म म्हणजे फक्त असं काही नाही, सामाजिक धर्म दुसऱ्यांनी करायचा